हॅलो. तर आता मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6चं जे आलं आहे प्रोमो. तर प्रोमो तर खूपच भन्नाट आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टीही बघायला मिळाल्यात. जसं की रितेश देशमुख सरांचा आता जो पत्रकार परिषद झाली त्याच्यातही त्यांनी सांगितलं की मी जे चुकीला माफी नाही, म्हणजे ते ह्यावेळेस शो म्हणजे जो आहे तो भन्नाटच आहे. आणि इतके त्यांनी प्रमोशनही असं केलं आहे ना की वा, विचारत असतोय ना, यांना प्रमोशनची गरजच नव्हती. तसं म्हणायला गेलं तर मागचा सीझन एवढा छान गाजलेला होता, तर मग ह्यावेळेस प्रमोशनची एवढी गरज नव्हती जेवढी त्यांनी प्रमोशनला म्हणजे जसं की जे मागचे कंटेस्टंट्स आहेत त्यांच्याकडून त्यांनी प्रमोशन वगैरे करून घेतलं, एवढी काही अशी मला नाही वाटत गरज होती. आणि आता सगळ्यांचा प्रश्न आहे की कोण येणार बिग बॉसमध्ये. तसं पाहायला गेलं तर अजून सगळी हिडन लिस्ट आहे. जे जे व्ह्युअर्स रिव्हर्स वगैरे जे काही टाकतायत यूट्यूबवरती, त्याच्यामधले काही आज खरेही असतील काही खोटेही असतील नक्की माहीत नाही. पण जे चाललं आहे, ज्यांची ट्रेंडिंग नावं आहेत सोशल मीडियावर, ते जर आलेच तर खूपच छान होणार आहे. कारण खूप म्हणजे खूपच छान नावं आहेत, जसं की अनुश्री माने, मोरे, अशी खूप छान नावं आहे. आणि जसं की याचंही नाव घेतलं जातं ॲक्ट्स रायडर म्हणून, जो रिव्ह्यू करतो, जो व्ह्युअर्सला रिव्ह्यू देत असतो, किंवा तो एक एपिसोड झाल्यानंतर त्याचं स्वतःचं मन मांडत असतो. मंदार ज्याचं नाव घेतलं जातं आहे, तोही आहे, असंही त्याची पण नाव घेतलं जातं आहे. पण नक्की आता कोण कोण येणार हे तर आपल्याला येत्या 11 जानेवारीलाच कळणार आहे. आणि मीही बिग बॉसचं ह्यावेळेस रिव्ह्यू करणार आहे. त्यामुळे मला तुम्ही चांगला सपोर्ट करा. आणि तुम्हाला बिग बॉसचे सगळे जे चूक जे बरोबर तर बरोबर, ह्या रिव्ह्यूसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण नक्की भेटत जाऊया 11 जानेवारीपासून बिग बॉसच्या रिव्ह्यूसाठी. टाटा, बाय बाय.